जयसिंगपूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा आगमन सोहळ्यासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या पुढाकाराने जय्यत तयारी। नमस्कार, सांग भलं न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। जयसिंगपूर गेल्या 50-60 वर्षापासून प्रलंबित असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा ऐतिहासिक प्रश्न आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या प्रयत्नामुळे मार्गी लागला आहे। येत्या 28 तारखेला होणाऱ्या पुतळा आगमन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जयसिंगपूर शहर व परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून उदगाव येथील श्रीराम मंदिरात घेण्यात आलेल्या बैठकीला समाज बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या बैठकीत पुतळा आगमन सोहळ्यासाठी उदगावसह परिसरातील शेकडो भीमसैनिक उपस्थित राहणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। पुतळा समन्वयक सुरेश कांबळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की प्रत्येक गावातून भीमसैनिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा। या ऐतिहासिक सोहळ्यामुळे शिरोळ तालुक्यात नवचैतन्य पसरले असल्याचे त्यांनी सांगितले। ज्येष्ठ नेते बाळासाहेब कांबळे यांनी या सोहळ्याच्या अनुषंगाने भीमज्योत परिक्रमा काढण्यात येणार असल्याचे जाहीर केले। ही परिक्रमा गावागावात नेण्यात येणार असून उत्साहात स्वागत केले जाईल। प्रत्येक भीमसैनिकाने कुटुंबासह या सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन देखील त्यांनी केले। प्रस्ताविकात संजय सासने यांनी म्हटले की बाबासाहेब आंबेडकर पुतळा येणे ही जयसिंगपूर शहराची अभिमानाची बाब आहे। या प्रसंगी विशाल भरमे यांनीही मनोगत व्यक्त केले। बैठकीत बौद्ध समाज, चर्मकार समाज आणि मातंग समाजातील कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। सर्वांनी मिळून पुतळा आगमन सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला। अशाच सामाजिक बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा। सांग भलं न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व कमेंट्स करायला विसरू नका।